मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही इंस्टाग्रामवर रील टाकून चांगली कमाई करू शकता, ते पण घर बसल्या, तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का? नाही ना? पण हो, हे खरं आहे. आणि यासाठी तुम्हाला लाखो फॉलोअरची अजिबात गरज नाहीये. कारण हे जे काही पेज तुम्ही बघताय, हे पेज मी 2022 ला स्टार्ट केलं होतं आणि याची पहिली अर्निंग मी 2 महिन्यानंतर केली होती. आणि खरं सांगायचं झालं तर तेव्हा मी कॉलेजमध्ये होती. मित्रांनो, 2026 मध्ये इंस्टाग्राम हे एक एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म कमी आणि बिझनेस अपॉर्च्युनिटीसाठी जास्त ओळखलं जात आहे. जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व कधी केली असेल ना, तर आज प्रत्येक ब्रँड्स त्यांची जी काही मार्केटिंग आहे ती सर्वात जास्त इंस्टाग्रामवर करत असतात. आणि त्यामागे कारण पण तसंच आहे. प्रत्येक महिन्याला 3 बिलियन पेक्षा जास्त ऍक्टिव्ह युजर इंस्टाग्राम यूज करत असतात. आणि त्यामुळेच प्रत्येक ब्रँड्सला इंस्टाग्राम वरून कस्टमर हवे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंस्टाग्रामचा यूज करून 4 असे रिअल वे सांगितले, ज्याच्या थ्रू तुम्ही घर बसल्या कमाई करू शकतात. नमस्कार मित्रांनो, मी विनीता आणि स्वागत आहे तुमचं ब्लॉगर विनीता युट्यूब चॅनलवर. जर तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात पहिला वे तो म्हणजे डिजिटल प्रोडक्ट. आणि हा माझा पर्सनल फेवरेट टॉपिक आहे आणि असायला पण का नको, कारण की इथं तुम्हाला कमी मेहनत मध्ये जास्तीत जास्त अर्निंग करण्याचे चान्सेस असतात. ते कसं ते सांगते. आता बाकीचे पण मनी मेकिंग ऑप्शन खूप सारे आहेत, जसं की ऑफलाईन मध्ये म्हणा किंवा ऑनलाईन मध्ये. पण प्रत्येक ठिकाणी असं आहे की तुम्हाला खूप जास्त काम करावं लागेल. डेली बेसिसवर काम केलं तरच अर्निंग होते. आणि इथं तसं नाही, इथं तुम्हाला एकचदा काम करावं लागतं आणि लॉंग टर्म पर्यंत तुमची अर्निंग होत राहते. आता इतकं सांगितल्यावर पण तुम्हाला समजत नसेल डिजिटल प्रोडक्ट म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगते. जे काही ई बुक असतं किंवा वर्कशॉप कोर्सेस, हे सर्व डिजिटल प्रोडक्ट मध्ये येतं. आणि खरं सांगायचं झालं तर मी स्वतः डिजिटल प्रोडक्टच्या माध्यमातून खूप चांगली अर्निंग केलेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला पण डिजिटल प्रोडक्ट सेलिंग करून चांगली अर्निंग करायची असेल घर बसल्या, तर तुम्हाला एक सिस्टम तयार करावं लागेल. आता तुम्ही म्हणाल की विनीता, हे सिस्टम वगैरे काही टेक्निकल गोष्टी सांगिततात. टेक्निकल अजिबात नाही मित्रांनो. यासाठी मी एका सिक्रेट वेबसाईटचा यूज करते, ते म्हणजे सुपर प्रोफाईल. त्यासाठी तुम्हाला सुपर प्रोफाईलच्या वेबसाईटवर येऊन जायचंय, साइन इन करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला सर्वात पहिलं तुमचं जे काही स्टोअर वगैरे ते क्रिएट करून घ्यायचंय, ज्या पद्धतीने आता मी माझं केलेलं आहे. त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची स्टेप्स ती म्हणजे एक्सप्लोर ऑल ॲप्स. इथं तुम्हाला क्लिक करायचं आणि पेमेंट पेज आपल्याला सर्वात आधी तयार करून घ्यायचं आहे. आता तिच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर क्रिएट पेमेंट पेज इथं ऑप्शनवर क्लिक करायचं आणि जो काही तुमचा पहिला ऑप्शन येईल डिजिटल प्रोडक्ट, तिच्यावर क्लिक करायचं, कारण की आपण हे डिजिटल प्रोडक्टसाठीच बघतोय. त्यानंतर तुमचं जे काही ई बुकचं टायटल वगैरे असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे. त्यानंतर इथून तुम्ही अपलोड वगैरे करू शकतात. डिस्क्रिप्शन वगैरे खूप सारे मल्टिपल ऑप्शन तुम्हाला इथे भेटून जातील. आणि त्याचा जो काही प्रिव्ह्यू वगैरे तो तुम्ही इथं बघू शकतात. हे असं डेस्कटॉपमध्ये दिसेल आणि असं मोबाईलमध्ये दिसेल. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करून घ्यायचं आहे. मित्रांनो, सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर तुमची जी काही ई बुक आहे ती पब्लिश होऊन जाईल. आता तुम्ही बघू शकतात मित्रांनो, ऑलरेडी मी माझी ब्लॉगिंगची जी काही ई बुक आहे ती पब्लिश केलेली इथं. आता बघा, तुम्ही इथं कॉपी करून न्यू टॅबमध्ये ओपन करू शकतात. आता जसं की मी ती लिंक नवीन टॅबमध्ये ओपन करून बघते. तर आता याच्यात तुम्हाला प्रॉपर ई बुकचं कवर डिटेल्स वगैरे भेटून जातील. परत तुमची इन्फॉर्मेशन वगैरे. जेव्हा रिअल ऑडियन्स असते ना, ती क्रॉस चेक करते की तुम्ही किती प्रोफेशनल पद्धतीने म्हणजे केलेले, जेणेकरून त्यांना ट्रस्ट वगैरे सर्व गोष्टी कधी प्रॉपर सिस्टममध्ये भेटल्या तर. त्यामुळे मला हे म्हणजे जे काही सुपर प्रोफाईलचं म्हणजे प्लॅटफॉर्म आहे तो खूप छान वाटतो. तुम्ही बघू शकतात मित्रांनो, हे किती प्रोफेशनल पद्धतीने दिसतंय. एक प्रॉपर सिस्टम म्हणजे दिसतंय की चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आणि जी काही रिअल ऑडियन्स असते, जी तुमच्या ट्रस्टवर म्हणजे बाय वगैरे करेल, ते सर्व गोष्टी म्हणजे ऑब्झर्व करतं. त्यामुळे तुम्ही कधी म्हणजे ई बुक वगैरे किंवा डिजिटल प्रोडक्ट कधी बनवत असाल तर सुपर प्रोफाईलचा नक्की यूज करा. मित्रांनो, जर तुम्हाला तुमची अर्निंग ऑटोमेशनच्या मोडमध्ये करायची असेल तर त्याच्यासाठी एक जबरदस्त फीचर आहे, ते म्हणजे ऑटो डीएम. आणि ते पण तुम्हाला या टूलमध्येच बघायला भेटून जाईल. जसं की तुम्ही कधी कोणत्या एका रीलमध्ये सांगितलं की लिंक वगैरे किंवा दुसरं काही कीवर्ड्स वगैरे दिलं, तर ऑडियन्सला त्याची डायरेक्टली लिंक जाते. आणि याच्याने काय होतं की तुम्हाला पर्सनल एकला म्हणजे शेअर करण्याची गरज नसते. जर रात्री 12 वाजता पण कोणी म्हणजे लिंक वगैरे म्हणजे टाईप केलं ऑटोमेशनच्या थ्रू, तरी पण त्याला लिंक वगैरे आणि पेमेंट तुम्ही इझिली तुमच्या बँकेत घेऊ शकतात. सो इथं तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट ऑटोमेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचे जे काही पोस्ट किंवा रीलमध्ये टाकायचे ती क्लिक करून घ्यायचं. आता सपोज मला ही फ्रीमध्ये स्किल कुठे शिकायची, या म्हणजे रीलमध्ये करायचं आहे, तर मी नेक्स्ट करेल. त्यानंतर तुम्हाला जो काही कीवर्ड्स वगैरे, जसं की लिंक आहे, तुम्हाला जो काही कीवर्ड्स वगैरे हवा आहे तो तुम्ही इथं टाकून घेऊ शकतात. त्यानंतर तुम्ही ऑटो रिप्लाय पण देऊ शकतात. हे 3 रिप्लाय म्हणजे त्यांना जातील. त्यानंतर नेक्स्ट. आणि सर्वात पहिला जो महत्त्वाचा आहे, याच्याने तुमचे फॉलोअर्स पण जास्त इंस्टाग्रामचे फास्टमध्ये ग्रो होतात, ते म्हणजे डीएम आस्किंग टू फॉलो यू. हा ऑप्शन नक्की ऑन करा. त्यानंतर खाली तुम्हाला ॲड अ बटन, इथं तुम्ही तुमच्या ई बुकची किंवा म्हणजे सुपर प्रोफाईलचं जे आपण आता डिजिटल प्रोडक्टचं बघितलं, ती लिंक तुम्ही इथं देऊ शकतात. आणि जर कोणाला ऑडियन्स इंटरेस्टेड वगैरे असेल तर त्यांनी म्हणजे सिम्पली कमेंट्स वगैरे केली तर त्यांना डायरेक्टली तुमची ही जी काही ई बुकची लिंक आहे ती चालली जाईल आणि तिथून ते म्हणजे बाय वगैरे करतील. देन नेक्स्ट करायचं आहे.
आणि असं केल्यानंतर ते असं काही दिसेल. जर समोरच्या व्यक्तीने तुम्हाला फॉलो केलं असेल तरच त्याला लिंक वगैरे जाईल, त्यामुळे तो नक्की तुम्हाला फॉलो करेल. ही एक त्यामागची टेक्निक आहे. आणि या टूलचं सर्वात जबरदस्त फीचर हे की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला फॉलो केलं असेल तरच तो तुम्हाला म्हणजे लिंक वगैरे तुम्ही त्याला शेअर करू शकतात. त्यानंतर असं काहीसं म्हणजे ते दिसेल. त्यानंतर कन्फर्म अँड लॉन्च या बटनावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकतात मी इतक्या सर्व रीलवर म्हणजे ऑटो डीएम वगैरे कनेक्ट केलेलं आहे. मित्रांनो, या सिक्रेट टूलचा यूज करून तुमचे 2 कामं तर होणार आहे. पहिलं म्हणजे डिजिटल प्रोडक्ट सेल होईल आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं तुमचं इंस्टाग्राम पेज पण साईड बाय साईड ग्रो होईल. म्हणजे एका टूलमध्ये तुम्हाला मल्टिपल फीचर्स पाहायला भेटतील. आणि जर तुम्हाला याची लिंक वगैरे हवी असेल तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पिन कमेंट्समध्ये चेक करू शकता, तिथून तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, दुसरा आणि सर्वात बेस्ट मार्ग तो म्हणजे ब्रँड डील्स. आता तुम्ही अनेक लोकांकडून ऐकलेलं असेल की त्यांना योग्य असे ब्रँड डील्स भेटत नाही आणि भेटले पण तर खूप कमी पैसे देतात. या मागचं कारण असं असतं मित्रांनो की तुम्ही प्रॉपर निश वाईज जात नाही. तुम्ही सर्व प्रकारचा कंटेंट मिक्स करतात आणि एक्सपेक्टेशन करतात की तुम्हाला खूप चांगले ब्रँड्स वगैरे येतील. मित्रांनो, तुम्हाला तुमचं जे काही इंस्टाग्राम पेज आहे ते अशा पद्धतीने बिल्ड करायची जेणेकरून तुम्ही जेव्हा केव्हा म्हणजे ब्रँड्सला अप्रोच कराल किंवा ब्रँड्स तुम्हाला स्वतःहून अप्रोच करेल तेव्हा बार्गेनिंग करण्याची गरज नाही पडायला हवी. तुम्ही कॉन्फिडन्सने सांगायला हवं की माझी ही जी काही ऑडियन्स आहे ही टार्गेट ऑडियन्स आहे, रिलेव्हंट आहे. आता तुम्ही म्हणाल की विनीता आम्हाला असे ब्रँड्स कुठे भेटतील जे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पे वगैरे करतील. तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं, तुमचे जे काही नीश आहे ते म्हणजे एक फायनल करायची. जसं की तुम्ही मोटिवेशनच्या याच्यात जाऊ शकतात किंवा फिटनेस. त्यानंतर म्हणजे बरेचसे आता जसं की माझी जी काही नीश आहे ती स्पेसिफिक डिजिटल मार्केटिंगच्या याच्यात येते. तिच्यात पण स्पेसिफिक मी म्हणजे ब्लॉगिंग वगैरेचं कंटेंट वगैरे शेअर करत असते. आणि मग यासाठी गरजेचं नाही की तुम्ही एका निश मध्ये गेल्यानंतर तुमचे फॉलोअर लाखोंमध्ये असायला हवे, असं अजिबात नाही. आणि यासाठी तुमच्याकडे 500 किंवा 1000 फॉलोअर्स जरी असले तरी पण ते तुमच्या थ्रू परचेस वगैरे करतील. ही एक व्हॅल्यू असते एका प्रॉपर निश वाईज पेज मध्ये. आणि जेव्हा तुम्ही निश वाईज काम करतात ना मित्रांनो, तेव्हा ब्रँड्स त्यांच्या मर्जीनुसार तुम्हाला पैसे वगैरे विचारत नाही. ते तुम्हाला तुमचे एक्सपेक्टेशन वगैरे विचारतात की तुम्हाला किती चार्ज करायचंय. हा एक फरक असतो. आता मी बरेचसे म्हणजे क्रिएटर वगैरे बघतात ते मिक्स टाईपचा कंटेंट टाकतात आणि एक्सपेक्टेशन करतात की आम्हाला चांगले ब्रँड डील्स वगैरे भेटत नाही, आम्ही 1 रुपया कमवत नाही इंस्टाग्रामचा लाखो फॉलोअर्स असून. तर त्या लाखो फॉलोअर्सचा काय फायदा जेव्हा तुमची टार्गेट ऑडियन्स तुम्हाला माहित नाहीये. आणि या ऑप्शन मध्ये कसं आहे ना, ब्रँड जेव्हा स्वतःहून तुम्हाला अप्रोच करतील तेव्हाच तुमचं म्हणजे काम चालणार आहे. जर समोरचा ब्रँड्स वगैरे येत नसेल तोपर्यंत तुम्ही रिकामे बसू शकत नाही, राईट. त्यामुळे तिसरा जो काही मार्ग आहे तो तुम्हाला यूज करायचा आहे ते म्हणजे अफिलिएट मार्केटिंग. आता अफिलिएट मार्केटिंग काय ते तुम्हाला सिंपल वे मध्ये सांगते. अफिलिएट मार्केटिंग मध्ये तुमचं प्रोडक्ट वगैरे नसतं, प्रोडक्ट वगैरे समोरच्या व्यक्तीचं असतं, ते जस्ट तुम्हाला प्रमोट करायचं असतं आणि त्याच्याने समोरच्या व्यक्तीला प्राइस वगैरे जास्त देण्याची गरज नसते. इव्हन तुमच्या लिंक थ्रू कधी कोणी परचेस वगैरे केलं तर त्याचं स्पेसिफिक कमिशन तुम्हाला भेटतं. आणि एक पॅसिव्ह इन्कमचा सोर्स म्हणून अफिलिएट मार्केटिंग 2026 मध्ये खूप चांगली. खूप सारे लोक इंस्टाग्रामचा यूज करून अफिलिएट मार्केटिंग करून चांगले अर्निंग करताय. हे काही अफिलिएट प्रोग्राम आहे यांचा यूज तुम्ही नक्की करू शकता. आय होप मित्रांनो तुम्हाला अफिलिएट मार्केटिंगचे कॉन्सेप्ट पूर्णपणे समजले असेल. चौथा आणि सर्वात महत्त्वाचं सोर्स आहे तो म्हणजे 1-on-1 सेशन. आता तुम्ही इंस्टाग्रामवर म्हणजे बरेचसे बघितले असतील लोक, बाकीच्या लोकांचं जाऊ द्या, मी माझं स्वतःच सांगते. मी स्वतः हा वे यूज करून खूप चांगली कमाई केलेली. पण यासाठी तुम्हाला एक प्रॉपर एक्सपर्टीज, एक्सपिरियन्स आणि नॉलेजची गरज आहे. म्हणजे तुम्हाला एक ट्रस्ट वगैरे बिल्ड करावा लागतो आणि तो ट्रस्ट वगैरे एका रात्रीत तयार होत नाही. तुम्हाला स्पेसिफिक गोष्टीचं नॉलेज वगैरे असावं लागतं. आणि याच्यात जे काही प्राइस वगैरे असेल ते तुम्हाला हवी ती देऊ शकतात. ते डिपेंड करतं की तुम्हाला नॉलेज वगैरे किती किंवा एक्सपिरियन्स वगैरे किती. जसं की मी आता फ्रीलान्सिंगचं, ब्लॉगिंगचं 1-on-1 कन्सल्टेशन वगैरे देते. 1-on-1 सेशन मध्ये तुम्ही स्पेसिफिक कोर्स वगैरे तीच नाही करत, तुम्ही समोरच्या व्यक्तीला त्याचं जे काही डाऊट आहे ते सॉल्व्ह करतात. आणि यासाठी असं नाही मित्रांनो तुम्ही आजच पेज ओपन केलं आणि आजच तुम्ही म्हणजे सांगितलं लोकांना की मी 1-on-1 सेशन वगैरे घेतोय तर कोणीच ट्रस्ट अजिबात करणार नाही. आता माझ्यावर काय करतात, कारण की मी लास्ट 5 वर्षापासून ऍक्टिव्हली काम करते. तुम्हाला लोकांचे प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करावे लागतील. पण हो, हा जो काही बेस सांगितलाय हा फार कमी लोकांना माहिती आहे. जर तुम्हाला स्पेसिफिक निश मधलं नॉलेज असेल, मग डिपेंड करत नाही की तुम्हाला फक्त एज्युकेशन निश मधलं नॉलेज आहे. तुम्हाला कुकिंग कधी येत असेल तर तुम्ही कुकिंगचे ऑनलाईन क्लासेस घेऊ शकतात. म्हणजे खूप सारे मल्टिपल, हे जस्ट मी एक्झाम्पल दिलं. तुम्हाला जे काही येत असेल त्याचे तुम्ही कन्सल्टेशन वगैरे देऊ शकतात. आणि हे जे काही मी तुम्हाला 1-on-1 सेशन सांगितलं ते तुम्ही सुपर प्रोफाईलच्या मदतीने पण करू शकतात. तर मग हे 4 वेज होते मित्रांनो जे की मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सांगितले. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या ब्लॉगर विनीता चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.